आणि बीडमधनंच या सगळ्या संदर्भात आपण प्रत्येक अपडेट घेणार आहोत। मात्र आता जाणार आहोत बीडमध्ये, तिथनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी, तो पाहूयात। संपूर्ण देशाचं लक्ष ज्या मतमोजणीकडे लागलेलं आहे ती बीड लोकसभा मतदारसंघातली एक लढत असणार आहे। अतिशय चुरशीची लढत पंकजा मुंडे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये झाली होती। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे आहेत। एकूण तुमचं प्रत्येक बूथकडे, स्ट्रॉंग रूमकडे लक्ष होतं। आज स्वतः मतमोजणीपूर्वी तुम्ही या ठिकाणी मतमोजणीला दाखल झालात। मी आज माझ्या कुलदैवताला स्मरून, माझ्या जनतेला वंदन करून आज स्ट्रॉंग रूमच्या तिथं जात आहे। 7 वाजता आहेत, 7 वाजता स्ट्रॉंग रूम उघडणार आहेत, त्याच्यामुळे आता जात आहे आणि निकाल माझ्या बाजूने लागणार आहे। अच्छा, आपण म्हणतायत निकाल तुमच्या बाजूने लागणार। काल देखील या ठिकाणचे जे निवडणूक अधिकारी होते त्यांच्यासोबत देखील तुमची बाचाबाची झाल्याचं चित्र बघायला मिळालं। नेमकं तुमच्या लोकसभा मतदारसंघात काय घडतंय काय वगैरे असं काही नाही आहे। जी काय घडतंय, जे घडायचे ते घडून गेलेलं आहे। आता जे घडणार आहे ते उद्या तुम्ही सगळे महाराष्ट्र देश बघणार आहे की आज येणाऱ्या बीडचा खासदार मी होणार आहे। त्याच्यामुळे आता जे घडलंय त्याच्यावर बोलणार नाही, वेट अँड सी। दोन्ही उमेदवार बीडच्या खासदारकीवर दावा करतायत, मग आता ठीक आहे ना, सगळेच करतात। जे 41 उमेदवार आहे ते सगळेच करत असतील, आपण बघणारच आहात, त्याच्यामुळे त्याच्यात काही शंका घ्यायचं कारण नाही आहे। फक्त मी आपल्या सर्वांना विनंती आपल्या माध्यमाच्या माध्यमातून सर्व जनतेला करणार आहे की जनतेनं सर्व शांततेत ही प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर शांततेत जिल्ह्याने शांततामय वातावरण ठेवावा। सर्व जातीय सलोखा एकत्रित ठेवून सर्वांनी गुन्ह्यागोविंदानं करावा, एवढीच विनंती सर्व। आपण जातीय सलोख्यासाठी प्रयत्न करतायत, मात्र निवडणुकीदरम्यान जातीय संघर्ष पेटवला असा आरोप तुमच्यावरच करण्यात आला होता। ज्यांना आरोप करायचा आहे ते करू दे, ज्यांना आरोप करण्याचे दुसरं काय येत नसेल ते करत असेल, पण मीच फक्त एकटा असा आहे की कुठं जातीवर विषय आणला नाही। प्रत्येक वेळेचे विषय वेगळे वेगळे आहेत। आता बोलायसारखं काय नाही, सकाळची सुरुवात चांगली होती। धन्यवाद। पंकजा मुंडे काल असं म्हणाल्यात की 2019 विधानसभेचा पराभव त्यांनी पचवला होता। बजरंग अप्पांनी देखील जे निर्णय आहे ते पचवावा, जिंकून तर मीच येणार आहे। बरं ठीक आहे, त्यांनी म्हणल्या, पण 2019ला मीही पराजित झालो होतो। त्यावेळेस त्यांच्या भगिनी ज्या खासदार झालाय त्यांचं अभिनंदन मी केलेलं होतं, त्याच्यामुळे मी पचवलं नाही असं नाही। आणि मी शांततेत हसत मुखात असतो, मी सदैव हसणारा माणूस। जो काय निकाल येईल तो यावेळी पचवला जाईल 100%, 1000%। निकाल जो येणार तो पचविलाच पाहिजे आणि त्याचं स्वागतच होणार आहे। त्याच्यामुळे त्याचं काही नाही, निकाल हा निकालच असतो। कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्नाबाबत या ठिकाणी पोलिसांची सुव्यवस्था व्यवस्थित राहणार आहे। आमचे सर्व अधिकारी तत्परतेने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। आपण बघतोय कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी राखावा असं आवाहन प्रत्येक जे या ठिकाणचे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून केलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं बजरंग सोनावणे यांच्याकडनं देखील विश्वास व्यक्त केला जातोय की विजय तेच होतील। मात्र अवघ्या काही तासांचा प्रश्न आहे, काहीसा उशीर या ठिकाणचा निकाल लागण्यास होणार आहे, मात्र चित्र आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल। अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, बीड।